2026चा फिफा वर्ल्ड कप आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय आणि यावेळी फुटबॉल चाहत्यांसाठी हा विश्वचषक अधिक खास ठरणार आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 48 संघ या महासंग्रामात सहभागी होणार आहेत. 12 गट, 104 सामने आणि जवळपास दीड महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत रोमांच, धक्कादायक निकाल आणि ऐतिहासिक क्षणांची कमतरता असणार नाहीये. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, यंदा विश्वविजेता कोण होणार? कोणता संघ सर्वात मोठा उलटफेर करेल आणि कोणता गट ठरणार खरा ग्रुप ऑफ डेथ? चला जाणून घेऊया संपूर्ण विश्लेषण. नमस्कार, मी हर्ष. तुम्ही पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया यजमान देशांपासून. गट अ मध्ये मेक्सिको 78% संभाव्यतेसह अव्वल स्थानासाठी सर्वात मोठा दावेदार मानला जातोय. मात्र दक्षिण कोरिया त्यांना कडवी टक्कर देऊ शकतो. गट बी मध्ये स्वित्झर्लंड आणि कॅनडा यांच्यात पहिल्या स्थानासाठी चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. प्रत्येक गुण येथे निर्णायक ठरू शकतो. गट सी मध्ये ब्राझीलचे जवळपास एकहाती वर्चस्व दिसत आहे. तब्बल 97% संभाव्यतेसह ते पुढील फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार आहेत. मात्र फुटबॉल हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने कोणताही निकाल अशक्य नाही. गट डी मात्र खूपच धोकादायक ठरू शकतो. यजमान अमेरिका आघाडीवर असली तरी तुर्की त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकतं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे सारखे संघही मोठा उलटफेर करण्यासाठी क्षमता बाळगून आहेत. गट ई मध्ये जर्मनीचा मार्ग तुलनेने सोपा वाटत असला तरी दुसऱ्या स्थानासाठी इक्वेडोर आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात जोरदार संघर्ष अपेक्षित आहे. गट एफ मध्ये नेदरलँड्स मजबूत दावेदार असला तरी जपानचा वेगवान आणि तांत्रिक फुटबॉल कोणत्याही बलाढ्य संघाला अडचणीत टाकू शकतो. गट जी मध्ये बेल्जियमला इजिप्तकडून कडवे आव्हान मिळू शकते. तर गट एच मध्ये स्पेन तब्बल 98% संभाव्यतेसह सर्वात सुरक्षित संघ मानला जातोय. उरुग्वे देखील या गटातून सहज पुढे जाण्याची शक्यता आहे. आता वळू या स्पर्धेतील सर्वात कठीण आणि चर्चेतील गटाकडे. गट आय, यालाच अनेक तज्ञ ग्रुप ऑफ डेथ म्हणतात. फ्रान्स या गटात अव्वल दावेदार असला तरी आर्लिंग हालँडच्या नेतृत्वाखाली नॉर्वे आणि धोकादायक सेनेगल यांच्यातील लढत प्रचंड रंगतदार ठरणार आहे. या गटातील प्रत्येक सामना फायनल सारखा वाटू शकतो आणि एका छोट्याशा चुकीची किंमत संघाला स्पर्धेबाहेर पडून मोजावी लागू शकते. गट जे मध्ये अर्जेंटिना पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. गट के मध्ये पोर्तुगाल आणि कोलंबिया यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळेल. तर गट एल मध्ये इंग्लंड आणि अनुभवी क्रोएशिया हे दोन संघ बाद फेरीत पोहोचण्याचे प्रबल दावेदार मानले जात आहेत. पण अखेर ट्रॉफी कोण उचलणार? 48 संघाच्या या नव्या फॉर्मॅटमध्ये केवळ स्टार खेळाडू असून चालणार नाही. मजबूत राखीव फळी, सातत्यपूर्ण कामगिरी आणि मोठ्या सामन्यांचा अनुभव हे विजयाचे मुख्य सूत्र असणार आहे. ऑप्टा सुपर कॉम्प्युटरच्या अंदाजानुसार स्पेन 16.1% संभाव्यतेसह सर्वात मोठा दावेदार आहे. तर फ्रान्स 13% संभाव्यतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्जेंटिना देखील विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहे. मात्र फुटबॉलमध्ये आकडेवारीपेक्षा मैदानावरील खेळ अधिक महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत काही निश्चित सांगता येत नाही. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या मते यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सर्वात मोठा उलटफेर कोणता संघ करेल? फायनल मध्ये कोणते दोन संघ आमने सामने असतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026च्या फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी कोण उचलणार? तुमचे अंदाज कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.